हाय हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नुसत्या सुगंधाने खावा खावासा वाटणारा चमचमीत शाही चिकन कोरमा एकदम मोजक्या साहित्यामध्ये बनवणार आहे. तर हे बघा, एकदम आपला मस्त चिकन कोरमा झालेला आहे आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य लागतं त्याच्यामध्येच होतं. खूप टेस्टी झालेला आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून आणि लेग पीसला असे मी काप करून घेतलेले आहे चाकूनी, म्हणजे आपला मसाला आतपर्यंत पोचला पाहिजे. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. इथे नारळाचा कीस घेतलेला आहे मी आणि इथे अद्रक लसूणचे अद्रकचे काप करून घेतलेले आहेत. 10-12 काजूचे पीस घेतलेत आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट, 2 हिरवी मिरची आणि कांदा अगोदरच कापून ठेवलेला आहे की थोडासा असा सुकला जाईल. आपल्याला हा तेलामध्ये तळून काढायचा आहे. आणि इथे बघा, आपण मोजके साहित्य घेतलेलं आहे. इथे मसाले, जिरी, काळी मिरी घेतले, लवंग, मसाला विलायची आणि 2 साधी विलायची आणि दालचिनी आणि तेजपत्ता. खूप तेजपत्ता मोठा होता म्हणून मी त्याचे असे 2-3 तुकडे करून घेतले. इथे कांदा आपण बघा असा अगोदर थोडाच टाकून घ्यायचा, नाही तर तेल एकदम गरम असतं ना. हाय फ्लेमवरतीच अगोदर आहे ना भाजून घ्यायचा चांगला आणि नंतर मग असा ब्राऊन कलर व्हायला लागला की बारीक गॅस करायची. आणि खूप साधी पद्धत आहे चिकन कोरमा करायची. की असं बऱ्याच लोकांना असं वाटतं की चिकन कोरमा करायचं म्हटलं की खूप साहित्य लागत असेल, पण नाही. जे आपण चिकनच्या रेसिपी बनवत असतो ना त्याचप्रमाणे बनवायचं आहे. आपल्या घरामध्ये ते ऑलरेडी सगळं सामान असतंच, मसाले वगैरे. इथे बघा, मी 2 चमचे तिखट घेतलेले, आपलं घरचाच मसाला आहे हा. आणि इथे लाल चटणी पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, आपल्या चिकन कोरम्याला थोडासा असा चांगला कलर येईल म्हणून. इथे मी आज ही धना पावडर फ्रेश बनवलेली आहे बघा. चिकन कोरम्याला आहे ना असा थोडाच मसाला, पण असा फ्रेश मसाला पाहिजे, तर खूप छान आपला चिकन कोरमा बनतो. आणि चिकन कोरमा बनवण्याची पण एक वेगळी पद्धत असते. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आहे ना आपण हा मसाला तयार करून घेणार आहे. जास्त पण नाही पातळ करायचा हा. थोडं पाणी टाकून, अजून थोडं पाणी टाकावं लागेल आपल्याला, याच्यात थोडा घट्ट झालेला आहे. जास्त काही सामान नाही लागत चिकन कोरम्याला. जे आपण चिकन करतो ना म्हटलं तेच लागतं. लोकांना मग असं काय वाटतं, रे चिकन कोरमा करायसाठी खूप साहित्य लागेल, तर असं नाही आहे. जे घरात आपल्या अवेलेबल आहे त्याच्यापासूनच चिकन कोरमा एकदम मस्त छान बनला जातो. आणि हो, तुम्हाला माझा चिकन कोरमा कसा म्हणजे वाटला त्यासाठी तुम्ही मला तुमचा फीडबॅक जरूर द्या. आणि हो, महत्त्वाची बाब म्हणजे हा स्लो गॅसवरतीच आपल्याला चिकन कोरमा बनवायचा आहे. फास्ट गॅस नाही अजिबात ठेवायचा, फुल. इथे बघा, आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. हे असं चांगलं तेल नितळून घ्यायचं ह्याचं आणि टिश्यू पेपरवरती ठेवायचा, म्हणजे ह्याचं तेल सगळं टिश्यू पेपरवरती निघून जाईल आणि आपला कांदा चांगला असा कडक होईल, खरपूस असा. हे बघा, असं थोडासा पसरून ठेवायचा जरा, म्हणजे आपलं सगळं तेल त्याच्यातलं निघून जाईल आणि कडक होईल आपला कांदा असा कुरमुरीत एकदम. आणि त्याच कढईमध्ये आपण आहे ना 10 ते 12 इथे मी काजू घेतलेले आहेत. ते पण चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. कोणी असे काजू अगोदरच पाण्यात भिजायला ठेवतात आणि नंतर पेस्ट बनवतात. इथे आपण नारळाची पावडर घेतली, सुक्या नारळाची. आता गॅस बंद केलेला आहे मी. त्याच्यावरतीच हा असं थोडासा भाजून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिटं हे पण असं पाण्यात ठेवायचं थोड्या वेळ भिजायला, म्हणजे आपली पेस्ट पण छान बनली जाते. आणि खूप भारी झालेला आहे एकदम चिकन कोरमा. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. इथे बघा, हे मी काजू आणि नारळाचा कीस आणि थोडंसं इथे आपण जो कांदा आपण तळून घेतलाय ना तो पण थोडा मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आणि थोडा नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे मस्त दाणेदार असा आपला शाही कोरमा बनणार आहे चिकन.
इथे मी हे बघा आपण कांदा फ्राय केलेला आहे ना, तळून काढलेला, त्याचंच तेल यूज केलेलं आहे. ॲक्च्युली काय आहे ना, हे चिकन कोरमा आहे ना तुपामध्येच बनवला जातो, पण आपण तेलामध्येच बनवणार आहे. आणि नंतर ना मी शेवटी बघा की मी पण कधी म्हणजे त्याच्यामध्ये तूप टाकणार आहे. हे सगळे मसाले असेच घालून घ्यायचे बघा. हे कोरमा करण्याची आपली वेगळी पद्धत आहे. आणि बरेच लोकांना असं वाटतं की भरपूर मसाले घातले की मग कुठली भाजी चांगली होते, असं काही नाही हो. करण्याची पण एक पद्धत असते. कमी साहित्यामध्ये पण बनलं जातं. हे बघा आपण चिकन कोरमा पण एकदम मस्त भारी बनवणार आहोत. इथे एवढा भन्नाट झालेला चिकन कोरमा आणि मस्त रोट्या बनवलेल्या अशा कडक आपल्या ढाब्यावरती मिळतात अशा बिना तेलाच्या रोट्या. इथे 2 हिरवी मिरची, हे आपण सगळे जे मसाले काढले होते ना ते मसाले टाकून आहे ना आपण आहे ना 5 मिनिटं हे सगळं असं स्लो गॅसवरती ठेवणार आहे. दही टाकायचं त्याच्यामध्ये ते, आणि फ्रेश दहीच वापरायचं. थोडंसं फेटून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. आणि 5 मिनिटं आहे ना हे असंच झाकून ठेवायचं आणि नंतर मिक्स करायचं. आणि मी चिकन कोरम्यामध्ये जराही पाणी नाही वापरलेलं. हे दह्याचं मसाल्याचंच ऑलरेडी एवढं पाणी त्याला झालेलं. इथे काळी मिरी थोडी टाकून घ्यायची. जायफळ पण घालतात, पण मी काय घातलं नाही जायफळ. म्हटलं एवढे मसाले सगळे घातले परत जायफळ घालायचं. या मसाल्यामध्येच आपलं छान चिकन कोरमा बनणार आहे. ते बघा इथे आपण जे काजू आणि कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली होती ना ती पण घालून घेऊ याच्यामध्ये. हे चांगलं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण जे चिकन मसाला आणि दुसरे चिकनचे जे जे आपण भाज्या बनवतो त्याची वेगळी पद्धत असते आणि हे कोरमा बनवण्याची एक वेगळी पद्धत असते. आता हे आपण 5 ते 6 मिनिटासाठी असंच ठेवू, कारण का हे बनवायला ना वेळ लागतो स्लो गॅसवरती. तर आपला हा चिकन कोरमा एकदम छान बनला जातो. हे बघा ह्याला ऑलरेडीच एवढं अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला दह्यामुळे पण. परत आपण इकडे झाकून ठेवू आणि हे कांदा एकदम असा चुरून घ्यायचा चांगला. आणि मग त्याच्यावरती नंतर एकदम असं भारी दाणेदार आणि अशी मस्त तरी येते आपल्या चिकनला. आपलं आता चिकन आहे ना थोडं शिजत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊ. आणि खूप भारी शाही चिकन बनलं जातं. आणि ह्याच्यामध्येच आपण नंतर शेवटी तूप टाकणार आणि 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचा. उघडायचंच नाही 10 मिनिटं. तर हे बघा शिजत आलेलं आहे आपलं आता चिकन. थोडंसं आता ह्याच्यावरती मीठ टाकून, कारण का आपण शेवटीच मीठ टाकायचं, कारण आपल्याला अंदाज येत नाही की आता आपल्याला शिजून किती होणार आहे तो चिकन कोरमा. जास्त मीठ टाकलं तर मग ते खारट होईल. हे शिजताना थोडंसं ते हे होतंय बघा. आता आपला चिकन कोरमा खूप छान झालेला आहे. आपण परत झाकून ठेवू ह्याला. आणि इकडे आपण चपात्या, हे बघा आपण मस्त अशी हॉटेलसारखी एकदम रोटी बनवलेली आहे, कडक एकदम अशी बघा टम फुगले. तेल नाही लावलं अजिबात. हे कोरम्याबरोबर आहे ना मस्त लागते खायला अशी एकदम कडक 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 बनवले ते एकदम खायला. नान पण खाऊ शकतो आपण, चपाती बरोबर खाऊ शकतो, पण म्हटलं चला आपण असं एकदम बिना तेलाच्या अशा मस्त कडक रोट्या बनवूया. मग मी असं कोरमा होईपर्यंत इकडे आपल्या अशा कडक. कशी वाटली तुम्हाला माझी शाही चिकन कोरमाची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आपला चिकन कोरमा किती भन्नाट एकदम असा, आणि एवढा घरामध्ये सुगंध सुटला ह्याचा कोरम्याचा. आणि खूप मला असं एकदम तोंडाला पाणी सुटले बघून ते. ह्याच्यामध्ये आपण जावित्री शेवटी टाकायची आणि 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं मिक्स करून. हे बघा काय भारी तर्री आली एकदम भन्नाट. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, खूप छान होतो कोरमा. आणि हे चिकन बनवतं त्याच्यापेक्षा ही वेगळी थोडी पद्धत आहे. आणि आपण चिकन शिजलंय का बघूया. आणि मला पण खूप एवढा आनंद झालाय की मस्त झाले रेसिपी एकदम. हे बघा आपलं चिकन शिजलेलं आहे
तोंडाला पाणी सुटले एकदम. तुम्ही पण असंच एकदा शाही चिकन कोरमा बनवा.